बाप्पाला अगदी भावपूर्ण वातावरणामध्ये निरोप दिला जातोय। विसर्जन मिरवणुका सुरू आहेत। आढावा आपल्याला आपण आता सुपरफास्ट पद्धतीने घ्यायचा आहे। लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झालाय। ढोल ताशाच्या गजरामध्ये लालबागचा राजा मंडपातून बाहेर पडताच पुष्पवृष्टी करण्यात आली। सध्या लालबागचा राजा भायखळा मार्गावर आहे। लालबागचा राजा श्रॉफ इमारतीजवळ आल्यानंतर त्याच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली। त्यासोबतच गुलालाची उधळण सुद्धा करण्यात आली। यावेळेला नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली। लालबाग परिसरातल्या श्रॉफ बिल्डिंगवरून दरवर्षीप्रमाणे मुंबईतल्या गणरायांवर पुष्पवृष्टी करण्यात आली आणि यावेळेला पुष्पवृष्टी पाहण्यासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपतीची आरती करण्यात आली आणि त्यानंतर ढोल ताशांच्या गजरामध्ये मिरवणूक काढत कसबा गणपतीचं विसर्जन करण्यात आलं। पुण्यातल्या मानाचा दुसरा गणपती असलेल्या तांबडा जोगेश्वरीचं विसर्जन झालं। या मंडळाची गणेशोत्सवाची परंपरा 100 वर्षांहून अधिक जुनी आहे। पुण्यात तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या मिरवणुकीमध्ये महिलांनी लेझीम नृत्य केलं। 2 वर्षांनी झालेल्या या विसर्जन मिरवणुकीमध्ये पूर्वीचा तोच उत्साह, जोश आणि जल्लोष पाहायला मिळाला। पुण्यातल्या मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाच्या गणपतीचं विसर्जन झालेलं आहे। आकर्षक रथावरून मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीमचा बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला होता। पुण्यातल्या मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपतीचं ढोल ताशांच्या गजरामध्ये विसर्जन करण्यात आलं। पुणेकरांनी जल्लोषात या मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला। पुण्यातल्या मानाचा 5वा गणपती केसरीवाडा गणपतीचं विसर्जन पार पडलेलं आहे। बाप्पाला रथामध्ये बसून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली होती। पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकांमध्ये यंदा स्वातंत्र्याच्या 75वीचा रंग दिसून आला। तिरंगा हाती घेऊन ढोल पथकं सहभागी झाली होती। तिरंगा मिरवत लेझीम आणि ढोल पथकाच्या तालावर सुंदर नृत्य सादर करण्यात आलं। पुण्यात विसर्जन मिरवणुकीमध्ये लेझीम खेळत महिला सहभागी झाल्या। 2 वर्षांनंतर अलका चौकामध्ये गणेशोत्सवात लेझीमचा आवाज ऐकून भाविकही भावरून गेले। पुण्यातल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये ढोल वादनाचा आनंद कलाकारांनी सुद्धा घेतला। अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि श्रुती मराठेसह अनेक कलावंत या पथकामध्ये ढोल वादनामध्ये सहभागी झाले होते। बेलबाग चौकामध्ये मिरवणुकीमध्ये ढोल पथकांनी वादन केलं। पुण्यातल्या कलावंत ढोल ताशा पथकामध्ये अभिनेता सिद्धार्थ जाधव याने ढोल वादनाचा आनंद लुटलाय। विसर्जन मिरवणुकीमध्ये पहिल्यांदा सहभागी झालेला सिद्धार्थ ढोल वादनामध्ये तल्लीन झाला होता। लालबागच्या राजाच्या मिरवणुकीमध्ये अभिनेते आणि सिद्धिविनायक न्यास ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी नृत्य करत मनमुराद आनंद लुटला। लालबागच्या राजा मंडळाची धुरा वाहणारे मानद सचिव सुधीर साळवीही त्यांच्याबरोबर दिसले। पुण्यात बाप्पाच्या मिरवणुकीसाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। मिरवणूक मार्गावर भाविकांनी चौकात रांगोळीही रेखाटली। मुंबईच्या राजाची ही धूमधडाक्यात मिरवणूक सुरू झाली आणि बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे। ढोल ताशे, गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये गणेश गल्लीतून मुंबईच्या राजाची मिरवणुकीनं जल्लोष भरला होता। मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये साहसी खेळांची प्रात्यक्षिक पाहायला मिळाली। श्वास रोखून धरणारे कलाप्रकार विसर्जन मिरवणुकीदरम्यान पाहायला मिळाले। गिरगाव चौपाटीवर भक्तांचा अलोट जनसागर लोटलेला आहे। 2 वर्षांनंतर होणाऱ्या गणेशोत्सवाचा मोठा उत्साह दिसून आला। गिरगाव चौपाटीवर
गणेश भक्तांची मोठी गर्दी दिसून येते। नागपुरातही विसर्जनाच्या मिरवणुकींना जल्लोषात सुरुवात झालेली होती। सकाळी बाप्पाचं अखेरचं पूजन आणि आरती करून विसर्जन मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली। मिरवणुकीनंतर नागपूर जवळच्या कोराडी तलावात नागपूरच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं। लालबागमध्ये तेजुकाया मेन्शनच्या गणपतीची विसर्जन मिरवणुकीचाही जल्लोष होता। गुलालाची उधळण पुष्पवृष्टी करत वाजत गाजत तेजुकायाचा गणपतीचं विसर्जन झालेलं आहे। गिरगाव चौपाटीवर केदारेश्वर भजनी मंडळाच्या गणपती मंडळाचं विसर्जन करण्यात आलं। टाळ मृदंगाच्या गजरामध्ये गणरायाला निरोप देण्यात आला। नौपाडा पोलीस स्टेशनच्या गणपतीची मिरवणूक जल्लोषात झाली आणि या मिरवणुकीमध्ये गेले 10 दिवस कर्तव्य बजावण्यात व्यस्त असलेले पोलीस मनमोकळेपणानं नृत्य करताना पाहायला मिळाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वरळीमधल्या पोलीस वसाहतीमधल्या गणपतीचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांच्या स्वागतासाठी पोलिसांच्या परिवारातर्फे पुष्पवृष्टी करण्यात आली। 50 लाखांच्या ऐवजी 15 लाखात घर देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घोषणा केल्यानंतर पहिल्यांदाच बिडिडी साडीमध्ये मुख्यमंत्री आले होते। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं। फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती। विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यामध्ये गणपतीचं दर्शन घेतलं। त्यांनी टिळकवाडा गणपतीची आरतीही केली। पुण्यातल्या गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये मतभेद विसरून कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान आदित्य ठाकरे आणि चंद्रकांत पाटील एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। यावेळेला दोघांनी एकमेकांशी गप्पाही मारल्या। विसर्जन मिरवणुकीला आदित्य ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांनी कसबा गणपतीची पालखी एकत्र उचलली। पुण्यातल्या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी आज राजकीय नेतेही दाखल झाले। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पुण्यामध्ये ढोल वादनाचा आनंद लुटला। गुलालाची उधळण करत सहभागी झालेल्या रोहित पवारांनी गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये ढोल वादन केलं। काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्या गणपती बाप्पाचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आलंय। बाप्पाला निरोप देताना खूप दुःख होत असल्याची भावना यावेळेला अशोक चव्हाण यांनी बोलून दाखवली। संगमनेरमधील सोमेश्वर रंगार गल्ली मित्रमंडळाच्या गणेशाचं पूजन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी केलं आणि त्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला। बाळासाहेब थोरात यांनी फुगडी खेळून आणि झेंडा नाचून मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला। गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी ढोल वादनाचा आनंद घेतलेला आहे। औरंगाबादमध्ये सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीमध्ये त्यांनी ढोल वादन केलं। कोल्हापुरात गणेशोत्सवाची थाटात मिरवणूक निघण्यात आलेली होती आणि यावेळेला मधुरिमा राजे यांनी मिरवणुकीमध्ये लेझीम घेऊन मंडळांना प्रोत्साहित केलेलं आहे। यावेळेला रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी देखील होती। गणपतीच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये आज नेत्यांनी सुद्धा ठेका धरल्याचं पाहायला मिळालं। मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये ढोल वादनाचा आनंद लुटला। राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी बाप्पाच्या मूर्तीचं मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं विसर्जन केलं। यावेळेला विसर्जनापूर्वी एकनाथ खडसे यांनी बाप्पाची आरती केली आणि विसर्जन मिरवणुकीमध्ये रोहिणी खडसे यांनी ढोल वादन करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांनी जालन्यामध्ये घरगुती गणपतीचं थाटात विसर्जन केलं। यावेळेला संपूर्ण खोतकर कुटुंब उपस्थित होतं। हिंगोलीत शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये ठेका धरला होता। बाल गणेश शेतकरी गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक होती। या मिरवणुकीमध्ये आदिवासी समाजाचे पारंपरिक नृत्य सादर करण्यात आलं। नांदेडमध्ये बाप्पाला निरोप देताना काँग्रेसचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांनी झिंगाट डान्स केला। यावेळेला आमदार हंबर्डे यांनी ढोल ताशाच्या गजरामध्ये मतदारसंघातील गणपतींना अभिवादन केलंय। बुलडाण्यातील खामगावमध्ये 23 गणेश मंडळ विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झाली। मानाचा असलेला लाकडी गणपती सर्वात समोर आहे आणि यावेळेला भाजपा आमदार आकाश खुणकर ढोल आणि ताशांच्या तालावर ठेका धरताना दिसले। औरंगाबादमध्येही 2 वर्षांनी निघालेल्या गणपती विसर्जन मिरवणुकांचा उत्साह दिसला। ढोल ताशांच्या गजरामध्ये औरंगाबादमध्ये बाप्पाची मिरवणूक निघाली।
जळगाव शहरातील मानाचा गणपती म्हणून जळगाव मनपाचा गणपती मानला जातो। या गणपतीची मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात सुरू झाली होती। मिरवणुकीमध्ये मनपा आयुक्त विद्या गायकवाड आणि महापौर जयश्री महाजन फेर धरताना दिसल्या। मुंबईतील दहिसरमध्ये अशोक वनच्या इच्छापूर्ती राजाचं लेझिमच्या तालावर वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। यंदा राजाचं 29वे वर्ष होतं। जळगावमध्ये जय गणेश मंडळाच्या बाल कार्यकर्त्यांनी लाठीकाठीचे प्रात्यक्षिक केली आणि यावेळेला बाप्पासोबत सेल्फी घेण्याचा मोह जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना आवरता आला नाही। त्यांनी बाप्पासोबत सेल्फी सुद्धा काढली। वाशिममध्ये ऐतिहासिक वारसा असलेल्या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। शहरातील 40 गणेशोत्सव मंडळांची सोबत मिरवणूक काढण्यात येते। शिवशंकर गणेशोत्सव मंडळाच्या मानाच्या गणपतीची पूजा केल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली। वाशिमच्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये जल्लोष पाहायला मिळाला। हरिद्वार इथल्या कलाकारांना वाशिममधील गणेश मंडळानं आमंत्रित केलेलं होतं। या कलाकारांनी कला सादर करत वाशिमकरांचं लक्ष वेधून घेतलं। लातूरमध्ये पोलीस बांधवांनी बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये ढोल ताशांवर ठेका धरला। कर्तव्यावर असल्यामुळे पोलीस बांधवांना मिरवणुकीमध्ये सहभागी होता येत नाही, त्यामुळे पोलीस ठाण्यातील गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये पोलीस सहभागी झाले होते। बीडच्या केज शहर पोलीस ठाण्यामधल्या बाप्पाला पोलिसांनी वाजत गाजत निरोप दिला। बंदोबस्तामधून थोडा वेळ काढून पोलिसांनी बाप्पाला निरोप दिला। वर्ध्यात पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाकडे गणेश भक्तांचा कल दिसून आला। ठिकठिकाणी कृत्रिम हौदाची व्यवस्था करण्यात आली होती। ढोल ताशाच्या गजरामध्ये लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला। विसर्जन हौदाच्या ठिकाणी गणपती बाप्पासोबत सेल्फी पॉइंटमध्ये अनेक भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पासोबत फोटो काढण्याचा आनंद घेतला। नाशिकच्या गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये महाकाय, हनुमान आणि शिवशंकराचं रूप आकर्षणाचा विषय बनला। हरियाणामधून आलेले वेशभूषाकार आपली कला सादर करत आहेत आणि तब्बल 60 किलो वजनाची फोम आणि फायबरची वेशभूषा धारण करून या कलाकारांनी कला सादर केली। नाशिकमध्ये पंजाबी कुटुंबियांनी भावपूर्ण वातावरणामध्ये लाडक्या बाप्पाला निरोप दिला। 10 दिवस गणरायाचा पाहुणचार केल्यानंतर त्यांनी आज विसर्जन केलं। हिंगोलीमध्ये चिंतामणीच्या दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागलेल्या आहेत। विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीची ओळख। या मंदिरामध्ये विसर्जनाच्या दिवशी मोदकोत्सव साजरा केला जातो आणि त्यामुळे हजारोंच्या संख्येने भक्त मोदकोत्सव साजरा करत आहेत। उस्मानाबादमध्ये गणेश विसर्जनाच्या वेळेला सामाजिक सलोख्याचं दर्शन झालं। मिरवणुकीमधील गणेश भक्तांचे मुस्लिम बांधवांनी फेटा बांधून स्वागत केलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।